आता आम्ही चाललोय खेळोबाच्या डोंगराला. कशासाठी जरा तिथं गेल्यावर सांगतो. ते छोटस बाळ हे आहे भाताचं शेत. आज आम्ही खास जुन्या आठवणी, लहानपणी जे जिथे जिथे जायचं तिथे तिथे आज मी जाण्याचा प्रयत्न करतोय. एक आठवण म्हणून जुनी. पहिले इकडे आम्ही आंघोळ्या करायचो. या इथे खूप लहानपणी खूप खूप म्हणजे खूप एन्जॉय केली इकडे. इथे पहिलं खूप म्हणजे खूप पाणी असायचं. आम्ही याच्यामध्ये मोठा डबका असायचा, त्याच्यामध्ये आम्ही आंघोळ करायचो. हे आमचे गावकरी, आमच्याच गावचे आहेत सगळे. कामधंदा चालू आहे त्यांचा. हे आता भात काढलेला आहे, आता ते बांधून घेऊन जातील. आता आम्ही पण चाललोय. मला ऍक्च्युली खेळोबाला जायचंय. खेळोबा एक आमचा देव आहे. कधी लहानपणी गेलो असेल, त्याच्यानंतर आत्ता निघालोय. आता हा रस्ता तसा जुनाच, पण माझ्यासाठी नवीन आहे आता, कारण मी खूप वर्षानंतर चाललोय ना, त्यामुळे. गडबड झाली, आम्ही कुठूनही चाललोय काय कळतही नाही. रस्ता कुठे आहे?
मामाचा मुलगा वगैरे बोलला की अरे तुम्ही आत्ता सध्या जाऊ शकत नाही, खूप म्हणजे खूप आता बदललंय आणि आता हे अशा इतक्या वर्षानंतर तुम्ही चाललात, तुम्हाला हे खूप कठीण जाईल, पण इथून चालत असताना एक वेगळीच एनर्जी मिळते मला. काय मस्त वातावरण आहे, वा एकदम ब्लू, एकदम निळं आभाळ, डोंगर, त्यामधली हरियाली, वा जबरदस्त. खूप म्हणजे खूप मजा येते लाईफमध्ये माणसाने. ठीक आहे, बाकी ठिकाणी तर नक्कीच आपण फिरायला जातो, पण हे कधीतरी आपल्या बचपनामध्ये, लहानपणामध्ये नक्कीच, म्हणजे जिथे आपण वावरलो त्या ठिकाणी एकदा जाऊन बघावं. खूप म्हणजे खूप मजा वाटते. आज तो डोंगर, ही जी झाडं दिसत आहेत ना, ही पूर्ण म्हणजे एक धार, शेवटची धार डोंगराची, इथे आम्ही जायचो. खूप म्हणजे खूप मजा करायचो. एक जांभळ आहे, त्या जांभळीचे जांभळं आम्ही खूप खाल्ले असतील. संडेला म्हणजे सुट्टी असताना आम्ही इकडे यायचो, म्हणजे गुरं घेऊन यायचो आणि ह्या जांभळीची खूप म्हणजे खूप आम्ही जांभळं खाल्लेली आहेत. बघा बरं, एक जुनी आठवण जागी झाली की नाही आमची. मग असं आहे. आता इथून ते ही जी झाडे दिसते ना, इथे जायचे आपल्याला. या पाय वाटेवरून मार्ग काढत काढत जावं लागणार आहे. मला नेहमी भटकंती करायला आवडायची. देवाने आज योग आणलाय खेळूबारायाने आमच्या. त्यांच्या दर्शनासाठी चाललोय. त्या निमित्ताने निदान त्यांनी माझ्यासाठी तो योग आणला. काय व्हिडिओ आता इथूनच जवळ झाड आहे. आपल्याला इकडे नाही जायचं, आपल्याला इकडे जायचं. इथे जो हा दिसतोय एकदम लांब दिसतोय तो रायरेश्वर आहे. पूर्ण आमची सह्याद्री. हे गवत ह्याला कुसळ असतात, म्हणजे एकदम टोकदार अशी सुईसारखी.
ती जर पॅन्टीमध्ये कपड्यांमध्ये जर घुसली तर नुसती टोचत असते. मला सर्व बोलले की चाललाय पण कोसळ भरपूर असतील, पण हरकत नाही, अजून तरी मला जाणवलेलं नाही. मग बघूया. क्या नज़ारा है यार, गजब का. ये वो नहीं जो हम सोच रहे थे. हमको लगा गिरगिट है, लेकिन वो गिरगिट नहीं था. ये नज़ारा देख के हमें शायरी करने का मन कर रहा है, मगर क्या करें, हमें आता ही नहीं है शायरी, इसके लिए माफ़ कीजिए. हम जहाँ निकले हैं वहाँ पे चलते हैं. हे जिकडे गाव दिसते या गावाचं नाव, या गावाचं नाव आहे नांद, माझ्या मामाचं गाव. या इकडे आम्ही खेळायचं लहानपणी. या जागेवर आम्ही फुटबॉल, म्हणजे त्यावेळेचा आमचा जो असायचा तो फुटबॉल आणि हॉकी वगैरे इकडेच खेळायचं या टप्प्यामध्ये. खूप सुंदर आहे की नाही? कमेंट करून सांगा मला की खरोखरी सुंदर आहे की नाही. नमस्कार, यूट्यूब चॅनल आमचं बघाच. हा चॅनल तुम्हाला कसा वाटतो किंवा ह्याच्यातून व्हिडिओ बनवलेले तुम्हाला जर चांगले वाटत असतील तर कृपया करून कमेंट करा, सबस्क्राईब पण करा, लाईक करा आणि एन्जॉय करा.